पद्मा शिंदे. संगीताच्या दुनियेतले दोन लखलखते सितारे आम्ही आज तुमच्या भेटीसाठी घेऊन आलोय. संगीतकार द्वयी अजय अतुल सोबत रंगलेल्या गप्पांच्या मैफलीत आज जाऊया. चला तर मग वेळ न दवडता सुरू करूया आजची ही जॉय राईड. संगीत म्हणजे काय? जे कानाला ऐकावंसं वाटतं, आत्म्याला भिडतं आणि काळजात घर करून राहतं ते संगीत. अजय अतुलची संगीताची हीच व्याख्या आहे. लोककलेचा समृद्ध वारसा असणाऱ्या महाराष्ट्राचं हे लोकसंगीत अजय अतुलने त्यांच्या निराळ्या शैलीत सादर केलं आणि तमाम रसिकांनी ते डोक्यावर उचलून धरलं. याच संगीतकार द्वयीसोबत गप्पा मारलेत आमचे प्रतिनिधी अमित भंडारेंनी. आतापर्यंत अजय अतुल यांची प्रकट मुलाखत वेगवेगळ्या पद्धतीने चॅनलवर झाली असेल, पण प्रकट असणारी आणि खूप वेगळ्या पद्धतीची लोककलेच्या आधाराने जाणारी अशी वेगळी मुलाखत असेल. मला असं विचारायचं की वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही मराठी संगीताला, म्हणजे जसं अंधारून आलेल्या एका संध्याकाळी अवचित ऊन पडतं तसं काहीसं तुमच्या म्युझिकने मराठी इंडस्ट्रीत झालं. पण लोककला हा जो बाज आहे तुम्ही खूप वेगळ्या पद्धतीने जपलात आणि लोकसंगीताचा बाज आणि तुमचं स्ट्रिंग्स याचं एक वेगळं कॉम्बिनेशन आम्हाला बघायला मिळालं. तर त्या फ्युजन बद्दल किंवा लोकसंगीताबद्दल आणि तुमची मतं काय आहेत हे जाणून घ्यायचं. मी एक गोष्ट मला अभिमानाने सांगावीशी वाटते की अजय अतुल आता महाराष्ट्राचे, भारताचे जे काही संगीतकार आहेत ते आत्ता संगीतकार आहेत. अजय अतुल हे पहिले लोक कलाकार होते, ते लोक कलाकार आहेत. म्हणून आज हे जे काही गाणी वाजतायत, जे काही सगळीकडे गाणी तुम्ही लोकांनी डोक्यावर घेतलीत, हे जे यश दिसतंय ते लोककलेमुळेच मिळतंय. मला असं वाटतं की लोककला या शब्दातच सगळा त्याचा अर्थ आहे. की जी अजयची माझी सुरुवात झाली की कुठलंही इन्स्ट्रुमेंट घरी नव्हतं, कोणी काही सांगायला नव्हतं, कोणी शिकवायला नव्हतं आणि वासुदेव यायचा आणि घरात जागरण गोंधळ व्हायचे, घरात अजून काकडा आरती असायची. आमच्या दोघांना एकच सवय अजूनही आहे, कुठेही वाजायला लागले की आम्ही तिकडे जातो आणि त्यातूनच शिकत शिकत गेलो, त्यातूनच ते रक्तात भिनत गेलं. आय थिंक म्हणजे रक्तात होतं ते आवडायला लागलं आणि कुठे ना कुठेतरी त्याचा प्रचंड पगडा, त्याचा प्रचंड एक आमच्यावर, आमच्या म्युझिकवर पण त्याचा प्रचंड पगडा बसला आणि तोच आता जिथे जिथे आम्हाला संधी मिळते तिथे तिथे आम्ही तेच आहे. ते नटरंगची गाणी ऐकली तर आयपॉडवर पहिल्यांदा लावणी आणि हे आता लोकांच्या दिसू लागले. हा जो सगळा मोठा बदल आहे, कारण आतापर्यंत लावणी आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा तमाशा प्रधान मराठी चित्रपट होतात याच्याकडे बघण्याचाही दृष्टिकोन वेगळा होता. पण नटरंगाने अवघ्या महाराष्ट्राला भुलवलं आणि त्यामध्ये अप्सरा आली असेल किंवा खेळ मांडल्यासारखं वेगळ्या पद्धतीचं गाणं किंवा कटाव असतील त्यातले. तर हा जो बाज आहे ते करताना नेमकं काय गंमत होती? कारण ते हिट होतं, सुपरहिट होतं, पण तरीही म्हणजे त्या मागची प्रोसेस जी आहे ती जाणून घ्यायची आम्हाला उत्सुकता. बेसिकली नटरंग करताना आम्हाला दरवेळेला एक गोष्ट विचारली जाते ना की काय आव्हान होतं तुमच्यापुढे, किती चॅलेंजिंग होतं तुमच्यासाठी हे लावण्या करणं. इतक्या वर्षांनी आता मराठी चित्रपटात लावण्या येणार होत्या किंवा फक्त लावणी नव्हती, त्याच्यामध्ये अजून काही काही बाज. आम्ही स्वतः रवीशी बोलून की नाही इथे असं पण हे करूयात म्हणजे तुझ्या स्क्रीन प्लेला पण मदत होईल आणि एक सांगीतिक प्रकार म्हणून पण तो तमाशाचा एक अस्सल बाज आहे, त्यामुळे तो कटाव त्याच्यामध्ये असेल तर आपल्याला वी कॅन ती स्टोरी टेलिंग फॅक्टर त्याच्यातलं जास्त वाढेल. पण तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी जरी एका बाजूला मोजल्या तरी आम्हाला त्याच्यामध्ये नटरंगचं म्युझिक करताना त्यात चॅलेंज ते काय होतं हे आम्हाला अजून कळलेलं नाही. ह्याच्यात कसलं आलं चॅलेंज? मराठी मुलांना लावणी कराल का असं विचारणं म्हणजे चॅलेंज आहे काय? मराठी मुलांना लावणी करता आलीच पाहिजे, मग करणार काय आम्ही? कशी करणार हा वेगळा भाग झाला, पण ती करणार का ह्याच्यात काही आव्हान नव्हतं, ते रक्तात होतं. उलट कित्येक दिवसांनी असा पेपर आपल्याला येणं ज्याची आपण अपेक्षा ठेवतो की ह्याच्यातले शपथ ह्याच्यातला कुठला पहिला सोडू प्रश्न. 100 मार्काच्या पेपरमध्ये पहिला कुठला सोडू, निबंध लिहू की टिपाद्या लिहू की काय करू, अशी एक तळमळ होते ना की क्या बात आहे, काय सोपा पेपर आहे यार. आमच्यासाठी फार सोपा पेपर होता नटरंग म्हणजे. इट्स नॉट, त्याच्यामध्ये आम्हाला कुठेही अडचण नावाची गोष्ट नाही.
सवन गण गोत सर आधार कुणाचा नाही भेगाळल्या भुई पारिजीना अंगार जीवाला जाळी हे बळ दे झुंजायाला किरपेची ढाल दे इनविती पंच प्राण जिवारात ताल दे करपाल रान देवा जळाल शिवार तरी नाही धीर सांडला खेळ मांडला. आता जे नेमकं वर्णन केलंस, कारण लोककलावंतांच्या उपेक्षेला साजसं असलेलं आहे आणि हीच ती ऊर्जा असेल की आज यश मिळालंय, पण जी स्ट्रगलची वर्ष होती नेमकं त्यामध्ये जे भोगलेलं आहे ते आज लोककलावंत भोगतायत. तर त्याबद्दल, त्या स्ट्रगलच्या काळाबद्दल तुम्ही सांगा, कारण आज हिरो झालेले आम्ही तुम्हाला बघतोय, पण त्या मागचा म्हणजे अगदी खुर्शीदच्या बुर्जीबावच्या गाडीवरचा जो स्ट्रगल असेल किंवा मुंबईत येऊन अगदी वाफाळत्या कटिंगवर काढलेले दिवस असतील. कुठल्याही कलावंताला किंवा कुठल्याही सामान्य माणसाला किंवा कुठल्याही सामान्य कलाकाराला जो सिरियसली मनापासून स्ट्रगल भोगायला लागतो ना, जो एक कंटिन्यूस संघर्ष जो त्याच्या आयुष्याशी, त्याच्या घरच्यांशी, त्याच्या इतर आजूबाजूच्या समाजाशी तो जो कंटिन्यूस करत असतो ना, त्याचं प्रतिबिंब आहे. हा आमच्या दोघांसाठी हे गाणं आमच्या दोघांचं गाणं होतं इतके दिवस, पण मी अत्यंत मनापासून आमच्या सर्व लोककलावंतांना हे गाणं समर्पित करतो आज, की तुमच्या सगळ्यांचं स्ट्रगल पाहून जे काही आमच्या मनात आलं, आम्ही स्वतः जे भोगलं त्याच्यातनं आम्हाला जे स्फुरलं ते हे गाणं होतं. आवडीची गोष्ट करायला मिळणं हे भाग्य असतं आणि ते जेव्हा तुम्हाला करायला मिळतं ना, तेव्हा तो स्ट्रगल वगैरे असं काही वाटत नाही. मग हे नाही करायचं, दुसरं काय करायचं? हेच तर आहे ना की बाबा आपल्याला बसवू देतात तिथे स्टेजवर आणि नंतर रात्री वडापाव पण मिळतो, किंवा आपला मित्र ढोलकी वाजवून झाल्यानंतर आपल्याला ढोलकी उचलायचा मान देतो. पॉइंट ऑफ व्ह्यू आहे हा बघण्याचा. त्याला स्ट्रगल म्हणायचं की त्याला तो मान म्हणायचा, त्याला तो रिस्पेक्ट म्हणायचा? कसं आहे, आम्हाला येत होतं म्हणूनच त्याकडे परमेश्वर नेत होता ना. सो तो रस्ता, त्याला स्ट्रगल मी आजही म्हणत नाही. आता आम्ही दोघं जे नेहमी करतो की प्रत्येक काम करताना, प्रत्येक गाणं करताना हे आमचं पहिलं गाणं अशी सुरुवात करतो आणि ते संपवताना, जेव्हा रेकॉर्डिंग संपवताना आणि त्याची सीडी पण व्हायच्या आधीपर्यंत हे आमचं शेवटचं गाणं, इतकं स्वतःला त्यामध्ये संपवून टाकतो. हे पहिलं गाणं अशासाठी की आम्ही तेच आहोत, ते तितकेच डाऊन टू अर्थ आहोत आणि तेवढंच सगळं आम्ही समग्रतेने आम्ही त्याच्यामध्ये आमचं ओतू. आणि शेवटचं गाणं अशासाठी की समजा परमेश्वराने उद्याचा दिवस नाही दाखवला तर लोकांनी किंवा कोणालाही असं वाटायला नको, अरे यांनी का असं केलं, हे गाणं यांनी असं का केलं. सो प्रत्येक गाणं, आता हा पण एक प्रकारचा स्ट्रगलच आहे, पण थकून जाण्यात आणि हारून जाण्यात असे भरपूर गोष्टी होतात. पण तुमचं जर का नियत साफ असेल आणि मनापासून तुम्हाला त्या कलेसाठी काही करायचं असेल तर निश्चितच तुम्हाला यश मिळतं असं मला वाटतं. ढांटडांमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत रहा स्टार माझा. अजय अतुल म्हणजे दोन जीव आणि एक आत्मा. व्यक्ती दोन असल्या तरी त्यांचे विचार एकच आहेत. त्यामुळेच एखादी धून तयार होते तेव्हा ती थेट काळजाला भिडते. चला पुन्हा एकदा सामील होऊया या सुरेल मैफलीत. जसं सावरखेडमध्ये होतं तसं जोगवामध्ये नाही आणि तसं नटरंगमध्ये नाही, किंवा अगदी लोचा झाल्यासारख्या नाटकाचं म्युझिक करताना तुम्ही त्या पद्धतीचा वापर केलेला आहे. तर हे वेगळेपण जपण्याचा अट्टहास, त्याबद्दल काय? आम्हाला एक गोष्ट अशी कायम वाटत होती की एकदा एखादी गोष्ट आपण केली की मग त्याचा ब्रँड होतो. मग तो ब्रँड झाल्यानंतर मग तुम्हाला तसे फोन येतात की मेनू कार्ड सारखं की एक मेदूवडा, 2 वडा सॅम्पल, 2 डोसे, 1 सँडविच, झालं, संपलं ऑर्डर. ती घरी पाठवा, घरी पाठवून दिली जाते. तसे आम्हाला जेव्हा काही फोन यायला लागले की एक कोंबडी पळाली, एक दुर्गेदुर्गड भारी, एक चमचम करताय, एक मन उदाहरण मारायचं, असे मेनू कार्ड सारखे फोन यायला लागले काही प्रोड्युसर्सचे. देन वी डिसाइडेड की
असं आपण करून चालणार नाही. पण हा अट्टाहास एवढ्यासाठी की आमच्यामध्येच तो एक अजय अतुल म्हणजे लावण्या करतात, अजय अतुल म्हणजे गणपतीची गाणी करतात, ढोल लेझिम वापरतात, हिपहॉप करतात का सिम्फोनिक करतात की जॅझ करतात की 3:30 सारखं स्कॉटिश स्पॅनिश गाणं करतात. अजय अतुल नक्की काय करतात हे आम्हाला पण नाही माहिती. अजय अतुलचं ज्याला एक जॉनर किंवा ज्याला एक ढंग असा म्हणतो ना, तो आम्हाला ठेवायचा नाहीये. अजय अतुल कुठल्याही ते पाण्यासारखे त्याच्यात एक रंग आला की त्याच्यात मिसळतील आणि त्या रंगासारखे दिसतील. सो वी ऑलवेज वॉन्टेड टू बी अ व्हेरी ड्राय पाणी की जे आम्ही आत्मसात करू आणि त्यानुसार आम्ही स्वतःला विरघळवून ठेवू. कोंबडी पळालीचा उल्लेख तू केलास, तर कोंबडी पळाली आणि येगो ये महिना ही दोन्ही गाणी त्यामध्ये होती जत्रामध्ये. आणि येगो ये महिन्यासाठीचे विशेष एफर्ट्स होते आणि तरीही कोंबडी पळाली आजही प्रत्येक म्हणजे अगदी सलमान खानलाही आवडतं. तर या सगळ्या प्रयत्नात म्हणजे येगो ये महिन्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं लोकांचं असं वाटतंय तुला आजही? काय काय वेळा आम्हाला पण कन्फ्युजन होतं की कसा डिसिजन घ्यायचा या गोष्टीचा. पण त्यावेळेला एक गोष्ट अशी दरवेळेला वाटत होती की कोंबडीचा टेम्पो येगोया महिन्याला 1000% मारणार, हे असं त्यावेळेला मला वाटायचं फार. माझा एक त्या गाण्याचा एक वेगळा ग्रँजर होता. पण तरी कोंबडी पळालीच्या नंतर येगोया महिना नाही ऐकू शकत तुम्ही, बिकॉज ते आमचं ऐकतानाच आम्हाला लक्षात येत होतं. पण एनिवे फिल्ममध्ये पण ते गाणं पहिल्यांदा यायचं, त्यामुळे ग्रॅज्युअल चढता क्रम जो असतो ना त्याला, तो कडून येतो तुम्हाला. सो त्याचं दुःख असं वाटत नाही. मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की आता नटरंगमुळे आमचा रिंगा रिंगा नावाचा चित्रपट कुठे दिसलाच नाही, जिचं आमचंच म्युझिक आहे, तेही खूप चांगलं आहे. पण रिंगा रिंगा समव बाजूला ढकलला गेला. इवन नटरंग मधला गवळण, आमची गवळण पण ती थोडीशी बाजूला ढकलली गेली. पण एक गोष्ट आहे की इकडे जो टेम्पोचा फरक आहे जो इकडे दिसत नाही, की वाजले की 12 पुढे अप्सरा आधी कमी झालं किंवा अप्सरामुळे वाजले की 12 कमी झालं असं नाही. इंडिव्हिज्युअल खेळ मांडला गाणं आहे ते कुठे कमी झालं असं नाही, सगळे कटाव आहेत. गवळणीचं मला अजून आश्चर्य आहे रसिकांनो. ए नकोस फोडू काना माझी घागर आज रिकामी, ए नकोस हसल सारी गोकुळ नगरी होईल र बदनामी. ए आज दिली बघ नंद किशोरा हाती लाज तुझ्या रे, रीतीच घागर नशिबी माझ्या शरण तुला मी आले देवा, शरण तुला मी आले. यश, पैसा, प्रसिद्धी असं आलं की कायम आता हिंदीही तुम्हाला खुणवते. तर अशा वेळी अनेक मराठी जे संगीतकार असतील की म्हणजे ज्यांच्याकडे येत असेल, म्हणजे तुमच्याकडे त्या चालून येत असतील आणि काही जणांना आता नाही म्हणावं लागतंय, तर अशा वेळी नाती, यश, पैसा याकडे नेमकं तुम्ही आता काय बघताय? आमचे रसिक, आम्हाला एकच इच्छा आहे की आम्हाला 500,000 चित्रपट करायचे नाहीत, 25 करू, 50 करू, पण तुम्ही तुमच्या पुढच्या पिढ्या, आमच्या पुढच्या पिढ्या मानाने सांगू शकतील हे अजय अतुलचं गाणं आहे. एवढंच आमच्याकडून बाप्पाने काम करून द्यावं अशी आमची इच्छा आहे. दोघांचं काम कसं चालतं? कारण कायम असा प्रश्न येतो की ह्यातलं हे कोणी केलं असेल, हे अतुलचं असेल, हे अजयचं असेल, नेमका एक कॉन्फ्लिक्ट मनात कायम राहतो. तर त्यामधलं त्याचं कारण असं आहे की तुम्ही आम्हाला दोन समजता. आमच्याकडे दुसरं रूपच नाहीये. आमचं जन्माने आम्ही भाऊ आहोत, कर्माने आम्ही एकत्र आहोत. ती नाळ जन्माने बांधली होती ती तुटलेली नाही अजून, त्यामुळे आम्ही एकत्र आहोत. सो एक छाया प्रतिछाया जसं मे बी वॉट एव्हर तुम्ही म्हणा, पण एक आमचं काम एकच आहे. ते दोन चाकांनी नाही चालत, ते चाकच एक आहे. चाल देऊन त्यावर शब्द लिहून घेणं आणि मूळ गाणं असणं, म्हणजे कवितेचं किंवा ती प्रोज असणं, तर ह्या सगळ्यामध्ये म्हणजे तुमचं चॉईस कशाला असतो? शब्दप्रधान की एक पहिली सुरावट असणं? ना 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 ना. दिस इज डिफरंट. नाहीतर मी अडकलो असतो परत. सारी धरती तुझी रुजव्याची माती तू, संजय पाटील.
हे कॉम्प्लिमेंट होतं ना, कारण त्याचं एक रूप बदललं, नाही तर मी तिकडेच लढवलो डारा डारा डा डाडी डारा डारा डी डाडी डारा डा डाडी डाडी डारा डा 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 डाडी डा ढंगरदा टांग चांगरदा टांग. आपण काय नवीन केलं? वी आर लुझिंग इमोशन्स, सो वी हॅव टू बी इन इमोशन. सो तिकडे कुठे जेव्हा ते सोडून पकडून ठेवणं, परत सोडणं, याला सांगताच नाही काही. ही टेस्टचा भाग आहे. एखाद्याला विचारलं की भाऊ तुला मिसळ का आवडते, काय सांगू, मला का आवडते, मिरची का आवडते, का आवडते माहित नाही. आवडीचा भाग आहे कॅन्से. विश्वविनायक प्रोजेक्ट चालू असताना ती चाल डोक्यात आली आणि आता हे पहिलं गाणं आहे त्याच्यामधलं, कारण बाकी सगळी स्तोत्र होती, ही एक चालच होती आमच्याकडे त्या. आता त्याच्यावर लिहायचं काय आणि कुणाकडून लिहून घ्यायचं? अंधेरीच्या फेम ऍडलॅब जवळ तुम्ही ती पहिल्यांदा गेलेली चाल विसरलात, तिथपासून किस्सा सांग. हा 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 तो एक ब्रिज आहे आमच्या घराच्या इकडे जाताना. आता आदल्या दिवशी तिथून गाडीवर आम्ही बाईकवर चाललो होतो, तेव्हा ती चाल सुचली. नंतर हा मला सांगणार तेवढ्यात घराच्यापर्यंत येईपर्यंत संपलं होतं, ते परत आठवेना. दुसऱ्या दिवशी परत तिथूनच येत असताना परत तिथूनच ते झालं आणि मग पटकन घरी येऊन रेकॉर्ड केलं. आता त्याच्यावर शब्द कुठले लिहायचे, कसे लिहायचे शब्द, म्हणजे काय करायचं काय? मग आम्ही गणेश सहस्त्रनाम मधले त्या चाली बरोबर जाणारे शब्द, ते गाणं म्हणजे गाणं लिहिलेलं वगैरे असं नाहीये, ते गणेश सहस्त्रनामातले शब्द आहेत, ती गणपतीची नावं आहेत 1000 नावामधली, ती आम्ही घेतली आणि त्याला एक फक्त शेवटी शब्द ऍड केला, धीमही, म्हणजे मी तुझे मनन करतो, मी तुझं चिंतन करतो. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्रीगणेशाय धीमहि. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा स्टार माझा. नटरंगाच्या लावण्या, जोगवाचं जीव दंगलासारखं प्रेमगीत, बायगो बायगोचा ठेका, वेगवेगळ्या प्रकारची गाणी अजय अतुलने केली आहेत. काही झालं तरी टाईपकास्ट व्हायचं नाही असा त्यांचा पक्का निर्धार आहे आणि त्यामुळेच यापुढेही अशीच दर्जेदार वेगवेगळ्या प्रकारची गाणी आपल्याला ऐकायला मिळतील. साऊथ मध्ये किंवा हिंदीमध्ये जर रहमान असेल तर आमच्याकडे अजय अतुल आहे असा अभिमानाने आम्ही सांगू शकतो. कारण राष्ट्रीय पुरस्काराने हे सिद्ध झालेलं आहे खरं तर. आणि जोगवाची गाणी म्हणजे संजय कृष्णाजी पाटील आपल्या समोर आहेत, पु ल देशपांडे अकादमीचे प्रकल्प संचालक, आणि यातलाही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह माणसामधला कलात्मक बास त्यांनी जपला आणि त्याच्यावर वरचढ चढणारी गाणी तुमची. जोगवाचं सगळ्यात पहिलं गाणं जे आम्ही केलं त्यासाठी संजयजींना पुण्याला बोलवलं होतं आम्ही. त्यावेळेला आम्ही काय पुण्यात काहीतरी आय थिंक माझं बाळ होणार होतं, तर मी पुण्यात राहत होतो. सो त्यामुळे त्यांना जेव्हा तो फार त्रास झाला असेल तेव्हा आय थिंक. पण त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा त्यांना नदीच्या पल्याड ऐकवलं होतं. लाईक ती चाल डा 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 डा. एक पियानो होता माझ्याकडे त्यावेळेला, एका स्टुडिओत बोलवलं होतं आणि असं असेल रिदम असेल. आमच्याकडे तोंड हे आमचं कायम तोंड वाजवतच असतो आम्ही आयुष्यभर. ते तेव्हा त्या पियानोवर ते गाऊन ऐकवलं आणि मग नंतर एकच दिवस घरी आले होते. आता भाऊ उद्या दुसऱ्या दिवशी शूटिंग चालू होणार आहे, आता माझ्याकडे काही पर्याय नाहीये, हे माझं रिकामी सांजेची घागर नावाचं गाणं आहे आणि हे मला राहण्यात गेलंय. आता ह्याचं काय करता सांगा. ओके 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 2 मिनिटं बसा बसा, मी कम्प्युटर ऑन करतो म्हणून मी आत गेलो आणि मी अक्षरशः आत बसून ती 2 गाणी ते बाहेरून आत येईपर्यंत कंपोज केले. दॅट इज अगेन गणपतीची कृपा आहे. आमचं पण घर आहे, आम्हाला इथे चालवायचं असतं, आमचंही हातावर पोट आहे. पण आम्हाला नाहीच पार आला तर आम्ही नाही गाणं रेकॉर्ड करणार. आम्हाला नाही वाटलं एखाद्या सिच्युएशनमध्ये दम तर किंवा एखाद्या फिल्ममध्ये तो पॉवरफुल अप्रोच जो ज्याच्यात आम्ही घुसू शकतो तर आम्ही नाही काम करणार. कारण ते सातत्य आम्हाला महत्वाचं आहे जे तुमच्या आशीर्वादाने लाभलंय. ते ज्या क्षणी सुटेल त्या क्षणी काही आमच्याकडे सांगण्यासारखं उरणार नाही आणि तुमच्या इकडे बोलण्यासारखं उरणार नाही. पहिल्यापासूनच ठरवलं होतं की तसं करायचं असेल तर मग पुण्याला जाऊन वडापावची गाडी लावू. आम्ही
माहित नाही आम्हाला, पण आम्हाला चांगले वडापाव पण जमेल. कारण एक गोष्ट आमच्या डोक्यात कायम होती, वडिलांनी सांगितली होती, झाडू मारण्याचं काम जरी केलं ना तरी जगात नाव झालं पाहिजे. तीच अजून आमच्याकडे बुद्धीत ते भरलेलं आहे. त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की ज्या क्षणी तुम्हाला पैशासाठी काम करण्याची वेळ येईल, परत या पुण्याला, तेवढं 2 टाइम आपण खाऊ शकतो. ती क्वालिटी मेंटेन करण्यासाठीच आम्ही फार कमी काम करतो, किंवा त्या कमी काम करतानाच आम्ही एक गोष्ट पाहतो की ते सो कॉल्ड सातत्य मेंटेन करू शकू. ए देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया, तुझ्या इनामानसाचा जन्म जाई वाया. ए देवा दिली हाक उद्धार कराया, आबाळाची छाया तुझी, समिंद्राची माया, मोरया मोरया मोरया. गणपती बाप्पा. जोरात आलो पाहिजे, सगळेच 10 दिवसाचे गणपती मोरया ओढून थकलेले दिसतात. गणपती बाप्पा. ढांचडांमध्ये आज तेच थांबूया, पण जाण्यापूर्वी आठवण करून देते, ढांचडांचे काही खास व्हिडिओज आता तुम्ही फेसबुकवरही पाहू शकता. त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा ईमेल ॲड्रेस आहे ढांचडान@gmail.com. आज तेच थांबूया, पाहत रहा स्टार माझा.